हॅलो मैत्रिणींनो, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। मैत्रिणींनो, आजपर्यंत तुम्ही अनेक प्रकारची भाजी खाल्लेली असाल। मुगाची भाजी, बटाटा भाजी, शिमला भाजी, बेसन पिठाची भाजी। पण आज आपण वेगळ्या प्रकारची भाजी करणार आहोत आणि ते आहे फ्लावरची भाजी। त्यासाठी मी इथे फ्लावर गड्डा घेतलेला आहे। आता हे फ्लावर गड्ड्याचे आपण बारीक बारीक तुकडे करून घेणार आहोत। ह्या फ्लावरची आपल्याला अशा प्रकारे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत। जास्त मोठे तुकडे करायचे नाहीत आपल्याला। हातानेच मी इथे तुम्हाला तोडून दाखवते। अशा प्रकारे हे बघा, सर्व फ्लावरची मी अशा प्रकारे तुकडे करून घेतलेले आहे बारीक। आता ही आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। आता आपण भाजीसाठी वाटण बनवून घेऊ। त्यासाठी मी इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, लसूण घेतलेला आहे, 1 चमचा जिरे घेतलेले आहे। आता हे आपण सगळं बारीक वाटून घेऊ। हे बघा, आपलं वाटण इथे तयार झालेलं आहे। आता भाजीसाठी आपण पीठ तयार करून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी। 1 छोटी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, ते टाकू। तांदळाचं पीठ याच्यासाठी टाकायचंय की आपले भजे याने कुरकुरीत होणार आहे। आता मीठ टाकू चवीप्रमाणे। हळद टाकते थोडी। आता हे वाटण बनवलेलं हे वाटण आपण टाकू। आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊ। तर हे बघा, आपलं बेसन पीठ इथं मिक्स करून झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये 2 चमचे तेल ओतणार आहोत, गोड तेल। चिमूटभर खाण्याचा सोडा टाकणार आहोत। आता हे चांगलं मिक्स करून घेऊ पुन्हा। आपल्याला हे पीठ चांगलं मिक्स करायचं आहे। जितकं आपलं पीठ चांगलं मिक्स होईल तितके आपले भजे छान होतात। हे बघा, मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे। हे तेल गरम झाले की आपण आपले भजे त्याच्यामध्ये तळून घेऊ। आता या बेसन पिठामध्ये मी कापलेली कोथिंबीर टाकून घेते। फ्लावरचे पीस टाकते। आता हे आपल्याला बेसन पिठामध्ये मिक्स करायचे चांगले। फ्लावरला चांगले बेसन पीठ लागले पाहिजे, असे मिक्स करून घ्यायचे। तर आपलं तेल गरम झालेलं आहे। आता ही भजी आपण या तेलात सोडू।
अशा प्रकारे आपल्याला सर्व भजी तेलात सोडून घ्यायची आहे आणि आपल्याला मीडियम गॅसवर ही भजी तळायची आहे। फुल गॅस ठेवला तर आपली फ्लावर मध्ये कच्चीच राहील। आता ही भजी आपली खालच्या साईडनी तळून झाली आहे। आता मी दुसरी साईड पलटी करते। हे बघा, आपली भजी इथे तळून झालेली आहे। आता मी काढून घेते। हे बघा किती मस्त रंग आलाय ब्राऊन आपल्या भाज्यांना। आता ही प्लेट मध्ये मी काढून घेते। अशाच प्रकारे आता मी सर्व भजी तळून घेते। तर मैत्रिणींनो, सर्व भजी आपली इथे तळून झालेली आहे। आपली भजी किती कुरकुरीत झाली मी तुम्हाला आवाज ऐकवते। तर अशा प्रकारची आगळी वेगळी भजी तुम्ही पण करून बघा आणि तुमची भजी कशी झाली हे मला कमेंट करून सांगा। माझी रेसिपी आवडली तर सबस्क्राइब करा, लाईक करा। थँक यू।